हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लेसपासून खूप सुंदर अशी डिझाईन बनवून दाखवणार आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर थोडा पण वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तुम्हाला मी पहिलं ब्लाऊजचं मेजरमेंट किती आहे ते तुम्हाला दाखवून देते. ब्लाऊजला मी कॅनव्हास टाकून तुम्ही बघू शकता, मी नेक ऑलरेडी बनवून घेतलेलं. त्याच्यावरती फक्त लेसची डिझाईन कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची आपल्याला बघायची आहे. 16.5 इंच होती, ते 17.5 इंच घेतलेले. तर अर्धा इंच मी खाली अस्तर जॉईंट करण्यामध्ये गेलेले, ते 17 इंच झाले. शोल्डरमध्ये अर्धा इंच जाऊन 16.5 इंच रेडी होऊन जाईल. आणि ब्लाऊजची चेस्ट तुम्ही बघू शकता, इथे 48ची घडी आहे, 48ची छाती आहे. तर 12ची घडी घेऊन 1.5 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे. शोल्डर मी 7.5चं घेतलं होतं. 3 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे. मी 3 इंच गळ्याची रुंदी घेतली आहे, कारण मेजरमेंट खूप मोठं आहे. त्याच्या अकॉर्डिंग मी गळा 3 इंचची रुंदी घेतलेली आहे. बॅक साईडची पट्टी मी 5 इंचाची घेतलेली आहे, 4.5 इंच रेडी आहे. आणि मुंडा इथे मी 5.5 इंचाचं घेतलेलं आहे. तर मी हा कॅनव्हास टाकून मटका गळा रेडी केलेला आहे. ह्याच्यावरती मी तुम्हाला लेसची खूप सुंदर अशी डिझाईन करून घेणार आहे. तर आपण ह्याला पहिलं मध्ये एक सेंटर करून घेऊया. चॉकने आपण ह्याला सेंटर करून घेणार आहे. मी ही लेस घेतलेली आहे. ही मार्केटमध्ये खूप इझिली अवेलेबल भेटते. ही 10 रुपये मीटरनी लेस आहे. मी तुम्हाला आता ही लेस कशी लावायची ते दाखवणार आहे. हे बघा, मी सिंगल वन साइड शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडला पण शिलाई मारून घ्यायची. बघा, मी दोन्ही साईडला लेसला शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे 1 इंचाचा मार्क सोडून आपल्याला इथे शंकरपाळीची डिझाईन बनवायची आहे. आता इथे आपल्याला बघायचं आहे किती मेजरमेंट आहे. तर 3 इंच होते, तर 3 इंचाच्या हाफवरती आपल्याला मार्क करायचं आहे. 1.5 इंचावरती 1.5 इंचावरती मार्क करून मी ह्या साईडला 1 इंच आणि दुसऱ्या साईडला 1 इंच असं मार्क करणार आहे आणि शंकरपाळी ड्रॉ करून घेणार आहे. बघा, मी शंकरपाळी ड्रॉ करून घेतलेली आहे. तर आपण पहिली त्याला लेस लावून घेणार आहोत. आपण
आपण जिथे जिथे कोपरे आहेत तिथे व्यवस्थित लेस फोल्ड करून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी कशा टाईपमध्ये फोल्ड करते. बघू शकता मी सिंगल शिलाई मारून घेतली. आता मी दुसऱ्या साईडून पण शिलाई मारून घेणार आहे. हे बघा मी मध्ये शंकरपाळीची डिझाईन लेस लावून बनवून घेतलेली आहे. आता आपण सेकंडवाली लेस आहे ते ह्याच्यावरतून आपल्याला फिरवायची आहे. 1 इंचाच्या अंतरावरती तुम्ही घेऊ शकता. हे बघा आपण जी शंकरपाळीची डिझाईन केलेली होती हे बघा त्याला आपण कव्हर करून घ्यायचं. बघा तुम्ही बघू शकता. आता आपण दुसऱ्या साईडून पण शिलाई मारून घ्यायची. मी 1 साईड शिलाई मारलेली आहे. हे बघा मी दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आणि अशी आपली फक्त लेस लावून खूप सुंदर अशी डिझाईन मी रेडी केलेली आहे. काही काहींना खूप किचकट डिझाईन आवडत नाही तर फक्त लेसची डिझाईन तुम्हाला सांगतात फिरवायला, तर त्यावेळेस कशा टाईपमध्ये लेसची डिझाईन केली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता मी लेस लावून मटक्याला गळ्याचं लुक खूप छान दिसत आहे. आता मी इथे एक बॉटल ग्रीन कलरचं बटन लावणार, त्याच्यामुळे ह्याला अजून ॲक्टिव्ह गळा वाटणार आहे. तर असे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.